पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये समीर यांनी करून दाखवलेली आहे. फलंदाजी सुद्धा त्याची अत्यंत चांगली राहिली होती. त्याचे ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये काय करतील. पहिला चेंडू इथे सरळ जाऊन पायांवर आदळतोय, पॅडवर आदळला आणि अपील रेस केली गेली नव्हती. याचं महत्वाचं कारण की गोलंदाजाला हे ठाऊक आहे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर तो अतिरिक्त उसळी घेईल आणि त्याचमुळे गोलंदाजाने स्वतःहून तिकडे अपील रेस करण्यामध्ये स्वारस्य दाखवलं नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, मोहन खावे त्याला खवखवे. म्हणजे जो अपराध करतो त्याला माहिती आहे आपण अपराधी आहोत, जो निरापराध असतो त्यालाही माहित असतं आपण निरापराधी आहोत. या गोलंदाजाला माहित होतं हा जो चेंडू टाकलाय तो अपील करण्यास साजेसा नव्हता. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू फुल लेन्सचा मागच्या बाजूने जातोय. बघा दोन्ही बाजूने इथे एक बक्षीस अनाऊन्स झालेले आहे नंदूजी माडसे यांच्या वतीने. कोणत्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक दाखवली तर 500 आणि कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर 500. यस, हरकत नाही, थोडा बदल आहे. मोऱ्याच्या पाडा संघासाठी फक्त आणि फक्त हे बक्षीस खुलं आहे. समीरने समोर ठेवलेला चेंडू यावेळेस ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्यासाठी तिकडे उपस्थित आहे. काय रणनीती आखली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज त्याचबरोबर कर्णधार अजयचं कौतुक करावं लागेल. कारण यंग ब्लड ज्यावेळेस तुमच्याकडे असतं त्यावेळेस त्यावर नियंत्रण मिळवलं हे अत्यंत कठीण असतं आणि ते नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अजय करतायत. रणनीती त्यांना समजून सांगतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन गोलंदाजी करता येणं हे आव्हानात्मक असतं गोलंदाजासाठी. समीर पुन्हा एकदा तयार. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा च्यावर ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक विशाल उपस्थित आहे. थोडं अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न विशालने जरूर तिकडे केला. बॅकअप त्यासाठी अवेलेबल होतं. अजय कालेकर त्याचबरोबर नागेश तिकडे उपस्थित होते. त्यामुळे निर्धास्त होता क्षेत्ररक्षक. परंतु ज्यावेळेस तुम्ही गरज नसताना कधी कधी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करता चेंडू डायव्हर्ट होत असताना सीमारेषेपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, हात खोलण्याची संधी मिळाली फलंदाजाला, ती त्याने योग्य रीतीने वापरलेली आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑन ड्राईव्हचा आणि चेंडू निघून गेला डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून. षटकार. या अगोदरचा चेंडू थोडा सोपा प्रश्न विचारला गेला होता फलंदाजाला, त्यासाठी ते तयार सुद्धा होते. ज्यावेळेस हाफ मध्ये चेंडू होतो त्यावेळेस फलंदाजाला खूप काय करावं लागत नाही. चेंडू फळीचा फक्त संपर्क आणायचा असतो. शॉट ऑफ गुड लेंथ इथे आखूड टप्प्याचा चेंडू खर तर गोलंदाजाने प्रोड्यूस केला होता. त्यावर पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा हुकलेला आपण पाहिला. एक धाव या दरम्यान आलेली आपण बघत आहोत आणि याचमुळे धावफलक पुढे गेलेले. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 9. दरम्यान पहिलं षटक इथे संपुष्टात आलेलं आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा आहेत 9. काही मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने अर्थात आंबेगावकर चषकाच्या सदिच्छा भेटीसाठी झालेलं आहे. आंबेगाव परिसरातील फार्म हाऊसचे ओनर गणेशजी सावंके साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत आहे. इन ऍडव्हान्स आपण आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. आजच्या दिवसभर आल्हाददायक वातावरण राहिलं क्रिकेट खेळाडूंसाठी. कारण जर आपण व्यवस्थितरित्या विचार केला तर डिसेंबर मध्ये थंडीचा तडाखा असतो, कडाका असतो, परंतु दिवसा ऊन देखील असतं. परंतु गेली काही दिवस जवळजवळ 5 ते 6-7 दिवस आपल्याला सूर्य दिवसा सुद्धा तितका इंटेन्सिटी मध्ये प्रखर झालेला पाहायला मिळत नाही. पूल करण्याचा प्रयत्न खडे खडे करतायत क्षेत्ररक्षक, चकतायत शॉर्ट लेग, त्याचबरोबर फ्लाय स्लिपला असलेले क्षेत्ररक्षक चकले आणि त्याचमुळे चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. यावेळी चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आपण पाहिलं तर ते आहेत 13 अर्थात 13.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर समीर. यावेळेस हा नो चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचा आहे चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा निघून जातोय. चेक नो इथे दिला गेलेला आहे. त्याचमुळे आता कमिटीने एक महत्वाची खरं सूचना त्या अगोदर दिली होती, परंतु चेक नो साठी प्रोव्हिजन काय आहे ते सुद्धा सांगा. फक्त गोलंदाज बाद केला जाईल, इतर कोणतीही पेनल्टी इकडे दिली जाणार नाही. आयोजकांच्या वतीने ही महत्वाची सूचना आहे. आंबेगाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्यांचं फार्म हाऊस आहे ते सन्मान्य गणेशजी साळुंके साहेब उद्योगपती यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रिले षटक आता फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. बाबू अर्थात आर्यन इकडे येत आहेत हे दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी. फार कमी वेळेला अशा पद्धतीने एक षटक कंप्लीट करताना दोन गोलंदाजांचा वापर झालेला आपण बघत असतो, परंतु तो आता इथे केला जात आहे. कारण या अगोदर गोलंदाजाला तिथे थांबवलं गेलेलं आहे. चेक नो म्हणून तिकडे घोषित केला गेला. गोलंदाजाची शैली व्यवस्थित नव्हती. येणारा चेंडू आहे फ्री हिट. बाबू अर्थात आर्यन तयार. यावेळेस इथे फटका फसलाय. फ्री हिटचा चेंडू आहे. झेल तर टिपलाय, लगेच रिप्लाय इकडे आलेला आपण बघितला. याचा अर्थ क्षेत्ररक्षकाच्या लक्षात होतं नेमकं की हा फ्री हिटचा चेंडू आहे. तेरा वर्षाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात निर्णय आणि त्याचबरोबर ती परिस्थिती सुद्धा उद्भवली, कारण तुमचा महत्वाचा गोलंदाज इथे त्याच्यावर खरं तर आक्षेप नोंदवला गेला आणि त्याचमुळे त्याला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. बाबू पुन्हा एकदा तयार असेल. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने जसा आला तसा पाठवला. चेंडू आणि बॅटचं ज्यावेळेस कनेक्शन झालं त्यावेळेस या फटक्यामध्ये षटकाराची मोहर उमटली होती आणि याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे हवाई मार्गे. एअर स्ट्राइक बाय बॅटर ऋतिक. सिक्सर. पंचवीस धावा धावपलकावर. आणखी एकदा समोर ठेवलेला चेंडू त्याला लॉफ्ट केलेला आहे. ही केपट्टी फलंदाजांसाठी पॅराडाइस आहे, अर्थात नंदनवन, आणि तिचा चांगला वापर करत असताना फलंदाज आपल्याला ऋतिक पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये फलंदाजीला एन्जॉय केलेला आहे बॅटर ऋतिकने. आणखी एकदा चेंडू सीमा पार. षटकार. नसतं कर्णधाराकडे, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा नौका गोलंदाज पाचारित करता त्यावेळेस त्याचा माइंडसेट नेमका काय आहे. तिसरा षटकार जर आला तर मंगेश बांगर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. या गोष्टीवर आपण चर्चा करू. नौके खेळाडू ज्यावेळेस तुमच्याकडे अधिकचे असतात त्यावेळेस येणारी आव्हानं नेमकी कोणती आहेत यावर आपण बोलूयात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असलेला आपण बघू. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये स्वतः संघ कर्णधार सिल्ली मिडॉन मध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. बाबू अर्थात आर्यन तयार. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे. हार्ड लेंथ इथे हिट करण्यामध्ये यश मिळालं बाबूला. या अगोदर कदाचित तोच प्रयत्न त्यांनी केला असावा, परंतु हार्ड लेंथ आणि हाफवॉली याच्यामध्ये फार कमी मार्जिन असतं. ते मार्जिन तिकडे क्रॉस केलं गेलेलं होतं. फलंदाजांनी त्याची चुणूक दाखवली. आता आणखी वेगळा प्लॅन कदाचित येऊ शकतो. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेस चांगला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले कमी आणि त्याचमुळे मिळाली इथे चौकाराची हमी. 4 धावा चौकार.
जबाबदारी बाबू की जे नौके आहेत, अवघी 13 वर्षाचे खेळाडू आहेत. परंतु हा स्टेज देणं ही फार मोठी गोष्ट आहे मोहन, की जी इथे दिली गेलेली आहे या गोलंदाजाला. त्यामुळे संपूर्ण मोऱ्याच्या पाट्या संघाचं, संघ कर्णधार आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या समर्थकांचं यासाठी आपण कौतुक करूया. चांगलं समर्थन मोऱ्याच्या पाट्या संघाला इकडे मिळालेले आहे. संतोषजी सोनावणे त्याचबरोबर इतर सगळे त्यांचे समर्थक यांचं आम्ही स्वागत करत आहोत. यावेळेस इथे आपण बघतो लेटली प्लेड बाय बॅटर, उशिराने खेळले होते फक्त आणि फक्त दिशा दिली होती आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आणि याच बरोबर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये बॅटर समीर इथे धावबाद. रघुनाथजी गोले की जे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत त्याच्या साथीने. त्याचबरोबर मनोज म्हात्रे यांचं आगमन झालेले आहे. तुमचंही सहर्ष स्वागत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज दर्शन इथे खेळपट्टीवर दाखल झालेले आपण बघू शकू. दर्शन फर्स्ट आहे. डावखुरे आताचा फलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश गोलंदाजीच्या मार्गावर तयार असेल. एकूण धावा आहेत आतापर्यंत 36. जे डॅमेज अगोदर झालेलं आहे ते कंट्रोल करावं लागेल गोलंदाजाला. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतोय. इम्पॅक्ट आपण बघितला तर उजव्या इष्टीच्या बाहेरचा होता आणि त्याचमुळे गोलंदाजाने तिकडे पुन्हा एकदा स्वारस्य दाखवलं नाही. कोणताही गोलंदाजाचा आपल्याला खरे तर तिकडे प्रयत्न पाहायला मिळाला नाही अपीलचा. आणि हे सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. कधी कधी काही सामन्यांमध्ये आपण बघतो पर्पजफुली गोलंदाज त्याचबरोबर यष्टी रक्षक पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडे मग लांडगा आलारे नावाची गोष्ट आणि अप्लाय होत असते. मग जेव्हा खरोखर फलंदाज बाद होत असतात तेव्हा कदाचित पंच तुमच्या विरोधात जात असतात. त्यामुळे ओव्हर अपिलिंग हे सुद्धा तुमच्या विरोधात जात असतं. खरोखर गरज असेल तिकडे अपील करायला काही हरकत नाही. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह ऑफर केलेले बॅटरने. क्षेत्ररक्षक चूक करतायत परंतु पुन्हा एकदा लगेचच झालेल्या चुकीला दुरुस्त करण्यामध्ये त्याला यश मिळालं. त्यामुळे एक धाव मिळाली. एका धाव्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 38 अर्थात 38. निर्धारित 4 षटकांचा दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघत आहात. आंबेगावकर चषक की ज्याला सुरुवात मिळाली होती 2022 मध्ये. इथे फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून चेंडू मार्गस्थ होत असलेला आपण पाहिला. लिप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला. दर्शनचा दर्शनीय फटका चौकार. असेल या सगळ्यांनी चर्चा केली होती की आपण ही क्रिकेटची एखादी स्पर्धा भरवावी का आणि त्यानंतर ही चर्चा त्याने दिनेश घरत यांच्याकडे नेली. तिथून मग पहिलं पर्व साजरं झालं की जे ब्राईट ब्रदर्स या नावाने संपन्न झालं होतं. त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये मिळालेलं गावकऱ्यांचं सहकार्य त्याचबरोबर असा परिसरातील जे सहकार्य मिळालं त्यामुळे मग आयोजकांनी विचार केला की आता आपण आंबेगावकर चषक या नावाने स्पर्धा साजरी करू, संपन्न करू. आणि गेल्या वर्षीचं ते पर्व सुद्धा अत्यंत चर्चेत राहिलं होतं. 3 षटकं संपतायत. धावपलकर धावा आहेत 43 आणि यावेळेस तिसरं पर्व आहे आंबेगावकर चषकाचा. आपण सगळेजण इथे अनुभवत आहोत. 3 षटकांती 43. थोड्याफार पद्धतीने डॅमेज कंट्रोल केलं गेलेलं आहे भाभेच्या वतीने. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मला असं वाटतं नागेश मध्ये हे गोलंदाज यावेळेस खेळपट्टीवर दाखल होतील. 4 षटकांचे सामने. सुरुवातीची 2 षटकं ही कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आणि उर्वरित 2 षटके ही ब्लॅक स्क्रीन एंड कडून फेकली जात असलेली आपण बघत आहात. डावखुरे आता 43 डावखुरे आताचे फलंदाज
दर्शन पस्टे ट्रॅकिंग एंडला. दर्शन पस्टे डावखुरे हाताच्या फलंदाज याने एक षटकार जरी दाखवला तरी रोशन पस्टे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे अनाऊन्स झालेलं आहे. कॅश प्राइज ज्यांचं आम्ही अनाऊन्स करतो मैदानाच्या आतमध्ये ती कृती घडल्यानंतर त्यांना विनंती आहे आपण आपलं कॅश प्राइज लगेच जमा करा. अगोदर जमा करा असा अट्टास नाही आमचा. यावेळेस तिथे उचलून मारण्याचा प्रयत्न फलंदाज दर्शनचा फसलेला आपण आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून खेळायचं होतं, अवे फ्रॉम दी बॉडी असं ज्याला आपण ज्याचं वर्णन करू शकतो. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. नागेश मध्ये की जे ऍडव्होकेट आहेत, खरं तर मोऱ्याचा पाडा हे गाव वकिलांचं गाव अशा पद्धतीने घोषित व्हायला हरकत नाही. जवळजवळ 7 वकील त्या छोट्याशा गावामध्ये आहेत. कल्याण परिसरामध्ये आपण सगळेजण जात असतो. तिथे घारिवली हे गाव आहे जे डॉक्टरांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्या गावाच्या एंट्री गेटवर खरं तर आपल्याला त्या गावामध्ये किती डॉक्टर झालेले आहेत यांचं फार मोठं फलक पाहायला मिळतं, बोर्ड पाहायला मिळतो आणि म्हणून घारिवलीला डॉक्टरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच मोऱ्याच्या पाडा गावातही त्यांच्या एंट्री गेटवर मेन जिकडे एंट्रन्स आहे तिथे असा बोर्ड लागायला हरकत नाही. छोटस गाव आहे खूप, मला असं वाटतं 50च्या आतमध्ये घरं असतील, परंतु 7 वकील आहेत त्यांच्या गावामध्ये. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला जातो परंतु त्यासाठी हवी ती कृती करता येत नाही फलंदाजाला. आणखी एकदा फटका फसलेला आपण बघतो. यावेळेस फलंदाज दर्शन धावबाच्या रूपाने बाद असतील. धावफलकाचा विचार केला तर 47 धावांवर धावफलक जाऊन थांबलेलं आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की 40+ क्रिकेटमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये पहिला माइलस्टोन त्यांचा असतो तो म्हणजेच 40 धावांचा. परंतु ज्यावेळेस ते रेग्युलर क्रिकेट बनतं त्यावेळेस रेग्युलर क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये पहिलं जर अपेक्षित धावफलक कोणता असेल तर ते 50शीच असतं आणि त्या 50शीच्या उंबरठ्यावर खरं तर इथे हे धावफलक निघालेलं आपण बघत आहात. 47 धावा आहेत धावफलकावर. 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत ऋतिक. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत बॅटर सचिन. ऋतिकने समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. या फलंदाजाने डिफरन्स क्रिएट केलेला आहे आपल्या फलंदाजीने. जेव्हा जेव्हा समोर चेंडू मिळतो तेव्हा योग्य खरं तर इथे टेक्निक दाखवत असताना फलंदाजी करतोय. आणखी एकदा हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे योग्य उंची सहित अंतर दाखल करत असताना 53 धावा धावफलकावर. डीजे ऑपरेटरचं वर्तन समजून घ्यायला उर्वरित 4 दिवसही अजून गरजेचे आहेत. 53 रन्स ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावर. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू समोरच्या दिशेने पूल करत असताना फ्रंट फुटला होते, तिथूनच पूलचा फटका कंट्रोलचा आपण बघितला. एक धाव दरम्यान मिळालेले आपण बघू शकतो आणि एका धाब्याने धावफलक हळवारपणे पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 54 अर्थात 54. शेवटचा चेंडू इथे अत्यंत महत्वाचा असणार आहे. या चेंडूवर जर एकेरी दुहेरी धाव आली तर गोलंदाजी करणारा संघ इथे तितका चिंतातूर नसेल, परंतु मोठा फटका आला तर मग 60च्या आसपास धावफलक जाऊ शकतं. तोच प्रयत्न इथे केला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल सुटतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न दरम्यान इकडे केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण रॅपिड थ्रो दरम्यान आलेला आहे आणि याच बरोबर 4 षटकांचा पहिला डाव इथे संपलेला आपण बघतो. जिकडे फलंदाजी झाली होती ती म्हणजे संघर्ष गावाळीची. फलंदाजीचा विचार केला तर बॅटर ऋतिक की ज्याच्या बॅटमधून 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आलं. 8 चेंडूंचा सामना त्याने केला. माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व असतं. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेळ खेळलात त्यापेक्षा कसे खेळलात याला महत्व असतं आणि त्याचमुळे चांगल्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या ऋतिकने आणि याचमुळे एकूण धावा धावफलकावर बनल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 56 आणि 57 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा.
लक्ष गाठायचं आहे विघ्नार्थ मोऱ्याचा पाड्याला. विघ्नार्थ मोऱ्याचा पाडा म्हटलं की त्यांच्या बॅटिंग युनिटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चेहरा जर कोणता असेल तर ते आहेत अजय कालेकर, त्याचबरोबर नागेश मध्ये, त्याचबरोबर कल्पेश पायचे. या फलंदाजांची फलंदाजी कशी असेल त्यावरून सामन्याचा रिझल्ट इकडे निश्चित केला जाईल. काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील माझे साथी समालोचक दीपक बिराडे सर. धन्यवाद. यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती सध्या संपन्न होत असताना सचिनजी भोईर या सिटीज यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. उपस्थित सर्व अतिथींचा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. 57 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. सलामीवीर मैदानामध्ये अजय कालेकर नॉस्ट्रायकर एंडला त्याची सोबत देतोय नागेश. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. वेग चांगला पाहायला मिळाला. अमन फ्रंटलाईन बॉलर आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त इम्पॅक्ट विथ द बॉल त्याचा आपण पाहिला होता. या पॉवर प्ले मध्ये धावसंख्येला रोख लगवण्याचं काम पहिल्या चेंडूपासून तो सध्या करत असताना संघर्ष 11 गावळी या टीमनं पहिल्या डावात 56 उभारल्या. 57चं टार्गेट सध्या चेस करत असताना विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. दिशा दिली वाडिश मिडलला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडा वेळ घेतला, पॉज घेतला. सचिन शिंदे होते त्या ठिकाणी. चांगलं बाकापल्ला एक सिंगल आणि महत्वाच्या सामन्यात 57 धावेचं टार्गेट चेस करत असताना सध्या डाव सुरू झालाय तो निर्णायक द्वितीय सत्रात विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचा. एक धाव सध्या दाफलकावरती. नागेश मध्ये सध्या खेळण्यासाठी साखर एंडला. स्ट्रायकर इनला नागेश. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. चेस करत असताना खेळण्याचा प्रयत्न. गाडल्यांच्या चेंडू बराचसा बाहेर आपण बघितलेला आहे. एक्स्ट्रा एक धाव, एक्स्ट्रा एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड. 57 धाव्याचं टार्गेट. पॉवर प्लेचं षटक निर्णायक असेल, महत्वपूर्ण असेल मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकरता. 1 मोर वाईड. नियंत्रण बिघडले गोलंदाज अमनच. दिनेश यांना हिंदुराव यांची उपस्थिती नुकताच क्रीडानगरीमध्ये लाभलेली आहे. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनस्वी स्वागत. स्कोर 3 या आकड्यावरती. सुरुवात डॉट बॉलला मात्र तदनंतर लागोपाठचे 2 वाईड.
बाटची कडा आणि कॅच ड्रॉप. पाठीमागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत ऋतिक म्हाडसेला, जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर होता, मात्र त्याच्याकडून झालेली ही चूक, ही मिस्टेक, कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात मिळणार हे जीवदान सलामीवीर नागेश मधेला. डॉट बॉलची सांगता सध्या होतं सना एक्स्ट्रा 2 धावा आल्या होत्या वाईडच्या स्वरूपात, मात्र तदनंतर केलं गेलेलं हे कमबॅक आपण बघत आहोत. लक फेवर सध्या नागेश मधेच्या बाजूने आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर 3 धावा दाखल करते. 21 बॉल 21 मध्ये 54 ची आवश्यकता. फुल लेन ब्युटिफुल डिलिव्हरी अपील सिरीज आतली कडा होती आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतो 3 वरती. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद नागेश मध्ये बागतो तो. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजून बाकी आहेत. मागच्या चेंडूवरती जरी झेल सुटला असता तीच चर्चा आपण करत होतो, मात्र ते चुकीची पुनरावृत्ती टाळलेली, चूक सुधारलेली आहे ती एसटी रक्षक ऋतिक म्हाडसेनं. वेल जज, इक्वली वेल कॉट. 3 ला पहिला धक्का. न्यू बॅटर खेळण्यासाठी स्टाकर एंडला करण भांडे मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. नेहमीच सलामीवीराच्या भूमिकेत जात असतात. आता मात्र टॉप ऑर्डर मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शफल आकारा सोडून खेळण्याचा प्रयत्न करत होते. वाईट बॉल गाईडलाईनच्या फारच बाहेर. अतिरिक्त 1 धाव या षटकातील 3रा एक्स्ट्रा बॉल टाकण्यात आलेला आहे गोलंदाज अमन शेख कडून. स्कोर सिंगल धाब्याच्या मदतीनं वाईट बॉलच्या साथीने सध्या बघत आहोत 4 या आकड्यावरती. स्टील 2 टू गो. स्ट्रायकर इनला करून ओ दिलस्कूप स्टाईल. जबरदस्त फटका. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. तो लॉक स्टॉप रिजनला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर यशस्वी राहिलेला आपण बघत आहोत. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते करण भांडे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. तिलकरत्ने दिलशान स्टाईल. दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं मिडलिंग नव्हतं. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ते 6. 6 ऑन बोर्ड. पावप्ले मध्ये फलंदाजांना थोडं शांत आणि संत ठेवलंय आतापर्यंत गोलंदाज अमन शेखनं. लाईन इथे देखील पाहावे लागेल. 1 मोर वाईड. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल अँड सी फॉर कन्सिस्टन्सी. नियंत्रण आणि त्याचबरोबर सातत्यता या दोनही गोष्टींचा योग्य तो ताळमेळ या षटकामध्ये आतापर्यंत साधता आला नाही. गोलंदाज अमन शेखला स्वतःवरती ते देखील नाखुश आहेत, नाराज आहेत. जरी इकॉनॉमिकल कामगिरी राहिली असली मात्र एक्स्ट्राच्या 4 धावा आतापर्यंत त्यांनी बहाल केलेल्या आहेत. अंतिम बॉल. इथे देखील लाईन खराब आहे. 1 मोर वाईड. एक्स्ट्राची अधिकची 1 धाव आणि एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 8 या आकड्यावरती. 8 ऑन बोर्ड. पाच वाईड या षटकामध्ये टाकलेले आहेत गोलंदाज अमन शेखनं. धावसंख्या मात्र 8. स्टील 1 टू गो. मिस टाइम फटका. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक जज करतोय. कॉलिंग अँड कॉन्फिडंटली टेकन. प्रकाशचा चांगला बॅकअप. फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती करण भांडे रन बनवू शकला नाही. 8 वरती तो माघारी परतोय. 2रा 13 विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला.
रन रेट हळूहळू वाढलाय आणि तो जाऊन पोहोचलाय 16.33 या धावगतीवरती, धावफलकावरती. स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष सुद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ संघर्ष 11 गवाळे. यानंतर छत्रपती वॉरियर्स माडस आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ असा ग्रुप ए मधील बक्षीस पात्र फेरीचा क्वालिफायर सामना आपण कव्हर करणार आहोत. मात्र या सामन्यामध्ये वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपल्या अपेक्षित सहकार्याची आवश्यकता आहे. लक्ष सुद्धा दोन्ही टीम्स, स्पीडअप गरजेचं राहील. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ, नॅस्टी बाउन्सर. ऑन फील्ड अंपायर सिग्नल इट इज वाइड अँड ऑल्सो 1 फॉर देऊर. हा कॉल आता आलेला आहे स्कुर्लेग अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांकडून. एक अतिरिक्त उचलीची ताकीद त्या ठिकाणी फलंदाजाला दिली आहे. वाईड विथ 1 बाउन्स 1. येस इट इज बॅटर अजय. अंपायरच्या ऑफिशियलच्या सिग्नल कडे आपलं लक्ष अपेक्षित आहे. अतिरिक्त धाव, धावा संख्या 9. 1 फॉर देऊर हा कॉल दिलाय. गोलंदाज तयार दर्शन. पुढ्या टाकलेला बॉल आणि पुढेच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळाली उंची, मिळालं अंतर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॉल छूम अंतर. षटकार. आपण बघत आहोत सध्या फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाचे आतापर्यंत 15 ऑन बोर्ड. हा प्रकार आडवा बॅट ऑन साइडला. आपण फुल गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल दिनेशभाई हिंदूराव स्टँड गाठला. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. सगळ्यांना धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झालेली आहे. धावफलकाला चांगला वेग देण्याचा प्रयत्न तो यशस्वी होताना पाहायला मिळतो. संघनायक संघ कर्णधार अजय काळेकरचा. ही इज इन अ रिअली गुड टच. धावसंख्या चौकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, पूलचा पॉवरफुल फटका. व्हॉट अ शॉट. रोहित शर्मा स्टाईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. बॉल स्लॉट मध्ये पाठवल्या पार्किंग लॉट मध्ये. षटकार. अजय कालेकरनं. षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय होतीये, भरतीये, फुलतीये, फुगतीये, जाऊन पोहोचते ती 25. 25 आकड्यावरती 15 चेंडू आणि 15 चेंडूत विजयासाठी आता 32. आवश्यकता 32 धावेची. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर. व्हॉट अ शॉट. बॅट फटका बहारदार. राजेशाही रुबाबदार फटका. षटकार. दर्शनच्या विरोधात बॅटर अजय काळेकर. 4 बॉल मध्ये 23 धावा गौरवच्या अगेन्स्ट आलेल्या. धावसंख्या 31. 14-26. वेस्ट ऑफ बाईट बीमार. समोरच्या दिशेनं लॉफ करण्यात आला. मिड ऑफ पाठमोऱ्या परिस्थितीत एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण बघत आहोत. दबाव, दडपण, प्रेशर अशी परिस्थिती आणि त्या परिस्थितीला सामोरे जात असताना दर्शनचा कस मात्र निर्णायक दुसऱ्या षटकात पणाला लागलेला आपण बघत आहोत. पहिल्या षटकात धावसंख्येचा दुष्काळ, तर दुसऱ्या षटकात मात्र दुथडी भरून वाढणारे धावफलक आपण बघत आहोत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचा. नेक्स्ट बॉल फ्रीट. नो +2 एक्स्ट्रा 3 आल्या. टोटल 34. 14 चेंडू 23 हे समीकरण. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक टीप मध्ये उपस्थित आहेत. कॅच देखील ड्रॉप झाले मात्र फ्रीट होता. जरी झेल संपादित झाला असता तरी देखील नुकसान नसतं, मोबदला मोजता आला नसता.
2च्या सहाण्या धावसंख्या आपण बघत आहोत, पोहोचले ते सध्या 36-36 या आकड्यावरती. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये मॅच साठी विजय करता अजूनही 21 धावेची आवश्यकता. 5 बॉलच्या स्पेल मध्ये गोलंदाज दर्शन या मॅच मध्ये 28 धावेंची लयलूट आतापर्यंत केलेली आहे. स्टील 1 टू गो. 13-21. हा चेंडू पायामध्ये होता. सॉफ्ट हँडली खेळून सिंगल रन कन्वर्ट करून स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न सुरू होता अजय काळेकरचा. मात्र तो अंतिम चेंडूवरती फसलेला आपण बघत आहोत. दुसरे षटक संपलं, 2 षटकात 36 बनवला गेला. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण क्रॉसिंग नंबर्स सध्या आपल्या टेलिव्हिजन सेट वरती आपण बघत आहोत. पाणी हवंय, मॅनेजमेंट कमिटी फासली पाणी पोचवा. दरम्यानच्या कालावधीत व्यासपीठावरती दिनेश अण्णा इंदुराव हे आपल्या लाडक्या अतिथींची उपस्थिती आम्हाला लाभली. त्यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. पाणी पोचला मैदानामध्ये लगेचच पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मॅनेजमेंट कमिटी पाणी पाठवा लगेचच. दिनेश अण्णा इंदुराव यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं या अतिथींची नुकताच आपल्या व्यासपीठावरती लागलेली विशेष उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना या बॉलवर जर विशाल तरेनं षटकार ठोकला तर ऍडव्होकेट लकीदादा मात्रे यांच्या वतीनं 500चा कॅश प्राइज असेल. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण. 13-21 होते, अंतिम चेंडू डॉट आला. सो समीकरणामध्ये बदल नसेल, धावा तेवढ्याच हव्यात. निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू झालंय. ऋतिक म्हाडसे जिनियन ऑलराऊंडर सध्या गोलंदाजी करता. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू झालाय. फील्ड प्लेसमेंट क्षेत्रक्षणाची रचना आपण बघूयात. बॅकवर्ड पॉइंट इनफिल्ड मध्ये मिड ऑफच्या दरम्यान एक फिल्डर, त्याचबरोबर शॉर्ट फॅन लेग, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅच सेट करण्यात आलेला आहे. ऑनसाइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग, त्याचबरोबर मिड विकेट आणि त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑन आपण बघत आहोत. कव्हर्स थोडा वायश उभा करण्यात आलेला आहे. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. ऑन फील्ड अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर यांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. अतिरिक्त 1 धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं बढतीनं सध्या टीमची टोटल पुढे मार्गस्थ झाले ते आतापर्यंत 37 या आकड्यावरती. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 1 मोर वाईड एसडीच सलगचा दुसरा वाईड चेंडू टाकलेला आहे. पहिल्या षटकात 5 वाईड बॉल टाकले होते गोलंदाज अमन शेखनं, तर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील दर्शननं वाईड न केली होती. तर या षटकात ऋतिकनं ती परंपरा कायम ठेवलेली आहे. सलगचे 2 वाईड त्यानं देखील टाकलेले आहेत. एक्स्ट्रा धावेची बरसात या मॅच मध्ये सध्या सुरू आहे. दिवाळी संपली, दसरा संपला तरी देखील बोनसच्या बिना मेहनतीच्या मोफतच्या धावा सध्या मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा बी क्रिकेट संघाला. कमी गतीने टाकलेला बॉल शफल झाले, त्यानंतर ऑन साइडला फटका फसला. बॅकवर्ड स्कोर लेगला राम पष्टे यांचं चांगला बॅकअप आणि फलंदाज विशाल तरेला आता करावं लागेल पॅकअप. धक्का बसतोय मॅच मध्ये दुसरा. कव्हर करायचं आहे. उद्या निर्णायक आंबेगावकर चषकाचा दुसरा दिवस. शेड्यूल पहिलं सत्र जसं सुरू होईल क्वार्टर फायनलचं, त्या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. उद्या जे जे संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित होणार आहेत, सहभागी होणार आहेत, त्यांनी बरोबर वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं राहील. स्पीडअप अपेक्षित, लक्ष सुद्धा. अकरा 19 हे समीकरण. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती धक्का दुसरा बसला. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, राहुल आल्या पावली माघारी. तू चल मैं आया अशी परिस्थिती.
10-19 ऑलरेडी 3 वेळा आम्ही इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. 12-21 समीकरण होतं, 2 वाईड आले, 2 विकेट आल्या. सो पेंडिंग इक्वेशन इज स्टील 19 more required in remaining 10 balls. एकोणावीस धावेची आवश्यकता, 10 चेंडू बाकी आहेत. ऑन हॅट्रिक, बॅटची आउटर एज, मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाचा जजमेंट फसलेला आपण बघत आहोत. बॉल मागे मार्गस्थ झाला डिपिस्को पॉइंटला. बॅकअप, तिसऱ्या धावेचा कॉल अजयचा होता आणि तिसरी धाव आता यशस्वी पूर्ण होईल. एससीडी जोर थ्रो आणि त्या ओव्हर थ्रो त्या संधीचा फायदा घेतलाय तो संघनायक अजय काळेकरनं. साज, बाज, ओरताज या 3 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना धावसंख्या 3च्या सोबतीने आपण बघत आहोत. सध्या पुढे मार्गस्थ झाली ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 41. 41 धावा दाखल करती, 9 चेंडू 16 धावा. अशा परिस्थितीत हा सामना, मागचा सामना देखील चांगला रंगला होता. कुडोली बे विरुद्ध छत्रपती वॉरियर्स माडस, तसा सामना रंगेल का हे देखील पाहणं अपेक्षित आहे. 9 चेंडू 16. कमी गतीने टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाच्या सायांना बॉल तर वळवलाय, स्कुलकला बॉल मार्गस्थ झालाय. एक सिंगल बनली, दुसऱ्या धावेचा कॉल देत होते अजय, मात्र त्यांना माघारी धाडण्यात आलेलं आहे समीर कडून. सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 42. 42 धावा, 8 चेंडू 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हे निर्णायक 2 चेंडू आता महत्वाचे असतील सामन्याच्या दृष्टिकोनातून. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघाकरता. गोलंदाज तयार ऋतिक. बॅटची बाहेरची कडा, विकेट किपर चकला, थर्ड मॅन झुकला आणि बॉल लॉंगस्टॉप सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. नशिबाची लाभती साथ, वाह क्या बात, चौकार. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर करण्यात आला, फक्त बॅटचा चेहरा दाखवण्यात आला. लेटकटचा अप्रतिम फटका. चौकारानं धावसंख्या सध्या मार्गस्थ झाले पुढे ते 46. 43 धावा, 7 चेंडू विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. 11 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स फुल अँड पॉवरफुल. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करणारा हा संघर्षमय स्विच इटचा स्वीट फटका, चौकार. आवश्यकता. दोन्ही बॅटर आता वेल सेट झालेले आहेत. पार्टनरशिप देखील 5व्या विकेट साठी बिल्ड करण्यात आलेली आहे. संघनायक संघकर्णधार अजय काळेकर सध्या स्टाकर एंडला, तर गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स कंटेनर, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु या उक्तीला अनुसरून प्रकाशला आपण बघत आहोत अंतिम षटकात. दहा चेंडूत 28 चेंडू योगदान अजय काळेकरचं. पहिला बॉल सेट बॅटनं फोर्स केला, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. स्क्रीनच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी हवा भरलेला टोचावी आणि त्याची हवा काढावी, तसा पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून या सामन्याची हवा आता काढलीये ती बॅटर संघनायक अजय काळेकरनं. त्याचा तडाखा हा षटकार. आडवा बॅटनं दिशा दिली, एक सिंगल धाव आणि 57 धाव्याचा यशस्वी पाठलाग करण्यात, द्वितीय सत्रामध्ये रनचेस करण्यात यशस्वी ठरलाय तो अजय काळेकर आणि त्याचा संघ अर्थातच विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. मनपूर्वक अभिनंदन विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊयात अपकमिंग टुर्नामेंट साठी. ऑल द बेस्ट देऊयात संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघाला. वरती पहिल्या डावात 56 बनवल्या, 57चा पाठ